नमस्कार मंडळी, मी हेमंत करगुटकर, देवगड पडवणे करगुटकर बंधू. मागच्या व्हिडिओत मी तुमका म्हटलं होतं की माका या बागेत बोरवेल मारूचे, कारण विकत पाणी आणून खूप महाग पडायचा. तर मी नंतर पाणी बघणार होऊ म्हणून माका एक माझ्या मित्रांनी सांगितलं की ज्या पडवणे गावात, म्हणजे मी ज्या शाळेत शिकत होते, पूर्ण प्राथमिक शाळा पडवणे, तर त्या शाळेचे हेडमास्तर गोसावी गुरुजी हे पाणी बघतात असं माका मित्रांनी सांगितल्यान. ते आता रिटायर झाले, देवगड जामसंड्यात राहतात ते. मग त्यांचा फोन नंबर घेतला मी आणि त्यांना कॉल केला आहे, त्यांना ओळख दाखवली की मी तुमचा विद्यार्थी बोलतो आहे. तर पडवणे शाळेत मी शिकत होते, तुम्ही हेडमास्तर होता त्यावेळी. तर त्याने ओळखलं नाही माका. तर मी म्हटलं आमच्या बागेत म्हटलं बोरवेल मारूच्या पाण्यासाठी, तर तुम्ही पाणी बघू येशाल काय? तर ते बोलते हां मी येईन, पण माका गाडीसून घेऊन जाऊचा लागत आणि हाणून सोडूचा लागता. तर म्हटलं ठीक आहे, तुमका घेऊन जातं आहे आणि घेऊन येतं आहे म्हटलं मी. आणि त्याप्रमाणे मी त्यांना घेऊन येईल आहे मी त्यांना. पण ही जी आमची बाग आहे ना, तर ह्या बागेत ना ॲक्च्युली पॉईंट जर मारूचो व्हायचो आपल्या बोरवेल मारूच्या, तर जिकडे आमचं मांगर आहे त्याच्या बाजूकच पाणी मिळालं असतं तर बरा झाला असता, अशी माझी इच्छा होती. पण आता माहिती नाही होता की खय पाणी मिळात की नाही, कारण शेवटी तो पॉईंट झऱ्याचा पॉईंट असा, पाणी खय झरो असतात त्याप्रमाणता ते बोरवर मारूचे लागतं. हय आता हो आमचं हय मांगर हा, त्याच्या बाजूकच खरी मिळू असं वाटतं. आणि ते गुरुजी येईले आणि जरा पॉईंट बघूक लागले, तर पहिलोच पॉईंट आमका खाली भेटलो खालच्या बाजून. तर हे गोसावी गुरुजी जे मराठी शाळेत आमचे हेडमास्तर होते, आता त्यांचा वय जवळजवळ 91 हा. तर ते हे पाणी बघतात, हे बघा हे गोसावी गुरुजी. आणि हे पाणी बघतात. जर कोणाक पाणी बघूचं असत तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर आहे 9421146081. तर यांचा नंबर आहे, यांना कॉन्टॅक्ट करा, ते नक्की येते. त्यांना गाडीने सोडूचं लागतं, गाडीने आणूचं लागतं. तर हे दुसरं पॉईंट बघतात, खालच्या बाजूनच बघतात पॉईंट. तर असं बघता बघता त्यांना बघा दुसरं एक पॉईंट भेटलो त्याच बागेत. 2 पॉईंट बसले, बघा साधारण इकडे पुढे चालले, बघा ह्यो पॉईंट दुसरो भेटलो त्यांना. पण माका ॲक्च्युली पॉईंट माझी इच्छा होती की तो जो मांगर हा, त्या मांगराच्या जवळ जर भेटलो असतो तर माझ्यासाठी खूप चांगला झाला असता. पण ह्यो आता दुसरो पॉईंट खालच्या बाजून भेटलो. तर शेवटी झऱ्यावर अवलंबून असता खंय झरो असता तो, कारण जे झरो असता थंय तो नारळ उभो राहता. आणि बघा ह्यो मांगर हा त्याच्या बाजूक जर भेटलो तर माका लायटीत बरा पडत, नाही तर मधीत लाईट आणल्यासारखी होईल. तर नंतर मग ह्यो आता परत तिसरो पॉईंट बघूसाठी ते नारळ घेऊन चालले आहेत. तर आता मांगर राहिलो आमचं लय पुढे आहे. तर मी मनात मांगराच्या बाजूक जर भेटलो असतो तर बरा झाला असता. तर माझी धडधड पण वाढत होती, कारण माका तिकडेच पॉईंट होतो, नाही तर मधीत वायर जर आली तर अडथळे निर्माण होताला इलेक्ट्रिक वायर. मांगराच्या बाजूक भेटले तर इलेक्ट्रिक वायर टाकूक बरा पडत बोरिंगपर्यंत. तर गुरुजी नारळ घेऊन पुढे चालतात बघा, की माझ्या मनात होतो की जरा अजून पुढे जाऊ हो आणि तिकडे पाणी मिळूक हो असा माका वाटायचा. आणि पुढे काय व्हायचं आता, असे पुढे पुढे गेले ते खालच्या बाजून बघा, ह्या खालच्या लेफ्ट साईडला जात होते. तर मी त्यांना म्हटलं की जरा तिकडे नको, जरा वरच्या बाजूने आहे, कारण वर मांगरा. तर साधारण जरासे असे वळूक असे वळले जरा, तेवढ्यात तो नारळ पटकन उठलो. माका एवढा आनंद झालो. बघा मी तुमका परत दाखवतो आहे. त्यांनी कशीच तिकडून क्रॉस इले ते, हे बघा हे परत क्रॉस इले आणि परत तो नारळ घेऊन इले आणि नारळ कसं उभं राहिलो तो बघा. मांगराच्या बाजूक होता, माका लय समाधान वाटला. तर म्हणतात ना, ज्याची इच्छाशक्ती जर असत त्याका मार्ग दिसता. आणि माझी इच्छा होती त्याप्रमाणे बघा, एवढ्या बागेत ह्या खालती पण 2 पॉईंट भेटले, पण इकडे सुद्धा हे 2 पॉईंट भेटले. सॉरी ह्यो 1 पॉईंट भेटलो मांगराच्या बाजूकच. माका लय बरा वाटला त्याने. आणि मापल्याने काय तर त्यांच्या शास्त्रानुसार. आणि त्यांनी सांगितल्याने की 200 फुटाच्या आसपास इकडे पाणी मिळात म्हणून, चांगलं पाणी मिळात म्हणून. तर तुमका आता पुढच्या व्हिडिओत मी बोरवेल मारीन, त्याचे व्हिडिओ टाकीन. ह्यो जो व्हिडिओ तुमका आवडलो तर नक्की तुम्ही शेअर करा, लाईक करा. आता हे गोसावी गुरुजी आहेत, ह्यांका तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुमका बोरवेल बघूचे असतात तर. तर आमच्या बागेत त्यांनी ह्या बोरवेलचं पॉईंट 3 पॉईंट सांगितले आणि त्यातलो आम्ही जो बाजूक होतो तो आम्ही मांगराच्या बाजूक होतो तो आम्ही सिलेक्ट केलो. धन्यवाद.